वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अधोराम तपोवनाधिगमनं अथवा मृगकाञ्चनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव सम्भाषणं वाली हननं समुद्रतरणं लङ्कापुरी दहनं पश्चान्तरावण कुम्भकर्णमरणं यतैव रामायणं। प्रभु रामचन्द्र भगवान की जय। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं पुंसा महापातकनाशनं। श्री गणेशाय नमः। मर्दोनिया मयासूर त्याचे घेऊनिया शिर उघडोनिया विवरद्वार केला बुपकार वाळीने। प्रभु रामचंद्र भगवान की जय। या ठिकाणी सुरू असलेला हा वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहातील आजचा हा तिसरा दिवस। या दिवशी या भावार्थ रामायण कथेतील सुरू असलेली ही किष्किंधा कांडातील कथा, या किष्किंधा कांडातील कथेमध्ये काल आपण एक भाग पाहिला होता, तो म्हणजे भगवान प्रभू रामचंद्र ऋषमुख पर्वतावर आले होते आणि ऋषमुख पर्वतावर आल्यानंतर हनुमानाच्या माध्यमातून सुग्रीवाची आणि प्रभू रामचंद्राची भेट झाली। प्रभू रामचंद्राची आणि हनुमंतरायाची प्रभू रामचंद्राची आणि सुग्रीवाची हनुमंतरायाच्या माध्यमातून भेट झाल्यानंतर सुग्रीव आणि प्रभू रामचंद्र यांच्यातलं जे काही संभाषण होतं ते संभाषण काल आपण ऐकलं। या संभाषणामध्ये सुग्रीवानं प्रभू रामचंद्राला स्वतःची हकीकत सांगितली। सुग्रीवानं हे सुद्धा सांगितलं होतं की आम्ही दोघं असे भाऊ आहोत की आम्ही पाणी सुद्धा एकमेकांच्या उपस्थितीशिवाय पेलं नाही, पाणी सुद्धा। एवढं आमचं अतूट असं प्रेम एकमेकांवर होतं। मग एवढं तुमच्यावर प्रेम होतं तरी सुद्धा हे वैर तुमच्यामध्ये का निर्माण झाला, असा प्रश्न ज्यावेळेस प्रभू रामचंद्रानं सुग्रीवाला विचारला, त्यावेळेस सुग्रीवानं जी काही घडलेली सगळी हकीकत होती ती सगळी हकीकत प्रभू रामचंद्राला सांगितली। आणि प्रभू रामचंद्राला ही हकीकत सांगत असताना काल आपण ती अर्धी कथा पाहिली होती की सुग्रीव आणि वाली हे मयासुराचा वध करण्यासाठी एका गुहेमध्ये गेले होते। गुहेमध्ये जात असताना वालीने सांगितलं की तू हे सुग्रीवा तू या गुहेच्या द्वाराशी थांब, मी त्या मयासुराचा वध करून येतो। 15 महिने झालं वाली त्या गुहेमध्ये त्या मयासुरासोबत आणि इतर राक्षसांसोबत युद्ध करण्यामध्ये गुंतला। ज्यावेळेस 15 महिने पूर्ण झाले त्यावेळेस सुग्रीवाला वाटलं की ज्या अर्थी रक्ताचा पूर या द्वारापर्यंत आलेला आहे त्या अर्थी या ठिकाणी घनघोर असं युद्ध झालेलं आहे आणि 15 महिने जर युद्धासाठी लागतात, नक्कीच माझा प्रिय असलेला बंधू वाली या युद्धामध्ये मारला गेलाय कनो, आणि म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी मला सुद्धा आत गेलं पाहिजे। म्हणून सुग्रीव त्या गुहेमध्ये जायला निघाला। त्याच वेळेस लोम ऋषी त्या ठिकाणी आले आणि मधात जाण्यापासून लोम ऋषीने सुग्रीवाला अडवलं, सांगितलं तिकडे विद्याधरांनी किष्किंधेला वेढा घातलाय, तिकडे वालीचा मृत्यू झालाय आणि जर तू परत या गुहेमध्ये जात असशील तर तुझा सुद्धा मृत्यू होईल, तुला सुद्धा तो मयासूर मारून टाकेल आणि किष्किंधेला कोणीच राजा उरणार नाही। हे सुग्रीवा तू असं करू नकोस, तू वापस चल। जर वालीचा मृत्यू नसेल झाला तर या ठिकाणी आपण गुहेच्या द्वाराशी एक भली मोठी शिळा लावू आणि आपण जाऊन किष्किंधेला त्या विद्याधरांच्या वेड्यातून सोडू आणि पुनश्च एकदा या वालीच्या शोधासाठी वापस या गुहेमध्ये येऊ, असं लोम ऋषीनं आणि तिथं जमलेल्या त्या 4 प्रधानांनी सुग्रीवाला सांगितलं। आणि सुग्रीव परत किष्किंधेकडं त्या विद्याधरांच्या वेड्यातून सुटका करण्यासाठी आला। आल्यानंतर त्यानं सगळा हा विद्याधरांचा वेडा नायनाट केला, त्या वेड्याचा सर्व शत्रू सैन्य हुसकावून लावलं आणि किष्किंधा नगरी निर्मुक्त केली। इथपर्यंतची प्रसंग, इथपर्यंतचा कथानक भाग हा आपण काल पाहिला होता। ज्यावेळेस प्रधान सुग्रीवावर खुश झाले, संतोष झाला त्यांना हे सगळं पाहून, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं
की वाली नंतर किष्किंधेला सुखी ठेवणारा, स्वतंत्र निर्मुक्त करणारा, शत्रूंपासून संरक्षित ठेवणारा जर कोणी असेल तर तो वालीचा छोटा भाऊ सुग्रीव आहे. ह्यांची खात्री ज्यावेळेस त्या प्रधानांना आणि सगळ्या ऋषीवर्यांना पटली त्यावेळेस त्या सगळ्यांनी मिळून अगदी सर्वानुमतानं त्या सुग्रीवाचा राज्याभिषेक केला आणि राज्यपद जे काही असतं ते सुग्रीवाच्या हाती दिलं. आता किष्किंधाची सगळी सत्ता ही त्या सुग्रीवाच्या हाती होती. 6 महिने पलटून गेले, 21 महिने पूर्ण झाले आणि आता वेळ अशी आली की सुग्रीव राजसिंहासनावर बसलेला आहे. सगळं काय असं सुखा समाधानात चाललेलं आहे. वालीचा मृत्यू झालेला आहे याचा सुद्धा जणू काय असा विसर पडलेला आहे. अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आणि तेवढ्यामध्ये हा वाली त्या गुहेतून अगदी सगळ्या शत्रूंचा मयासुराचा नायनाट करून किष्किंधेमध्ये पोहोचलेला आहे. फक्त किष्किंधेमध्ये नाही पोहोचला तर त्या मयासुराचं शिर त्यानं सोबत आणलेलं आहे आणि किष्किंधेमध्ये त्याचा प्रवेश झालेला आहे. अशी इथपर्यंतची कथा या ठिकाणी आलेली. चल कोणी वाडीचे गर्जन मज उल्हास झाला पूर्ण जेवी प्रीताचा परते प्राण देवी आगमन वाळीचे. या ठिकाणी काल आपण ही कथा ऐकली होती की सुग्रीवाच्या मनात खूप वाईट वाटलं होतं सुग्रीवाला की माझा बंधू वाली असणार त्या वालीचा वध त्या गुहेमध्ये झालेला आहे. सुग्रीवाला अतिशय वाईट वाटलं आणि वाईट मनानं तो या ठिकाणी किष्किंधेमध्ये आला होता. पण ज्यावेळेस त्यानं किष्किंधेमध्ये सुग्रीव आल्यानंतर आणि सिंहासनावर बसलेला असताना ज्यावेळेस वालीचा गजर वालीची गर्जना ज्यावेळेस सुग्रीवानं ऐकली त्यावेळेस सुग्रीवाच्या मनामध्ये अतिशय आनंद झाला. जसं की एखाद्या माणसाचा मृत्यू झालेला आहे आणि मृत्यू झालेल्या माणसाच्या प्रेतामध्ये त्याच्या मृत अशा शरीरामध्ये काही वेळानं जीव यावा आणि जीव आल्यानंतर त्याच्या आप्त नातेवाईकांना जसा आनंद व्हावा तसा अतिशय आनंद या ठिकाणी सुग्रीवाच्या मनात निर्माण झालेला आहे. मरतया अमृतपाना अंधा उघडती लोचन वर्षानी वर्षे घन देवी आगमन वालीचे. या ठिकाणी सुग्रीव ऋषमुख पर्वतावर प्रभू रामचंद्राला कथा सांगतोय की वाली आणि माझ्यामध्ये नेमकं किष्किंधा नगरीमध्ये गेल्या काही दिवसापूर्वी काय घडलं होतं. त्यावेळेस प्रभू रामचंद्राला सुग्रीव म्हणतो की राजा हे देवा, ज्यावेळेस मी वापस आलो मी राजा झालो आणि वाली ज्यावेळेस मी राजा झाल्यानंतर वाली ज्यावेळेस किष्किंधेमध्ये आला ना तर मला इतका आनंद झाला होता की जसं की एखाद्या डोळ्यानं अंध असलेल्या व्यक्तीला दृष्टी यावी, दिसायला लागावा आणि त्यानं या सुंदर डोळ्यानं सुंदर अशी सृष्टी बघावा. त्यावेळेस त्या आंधळ्या व्यक्तीला किती आनंद झालेला असेल. एवढंच नाही तर ज्यावेळेस एखाद्या मृत माणसाला अमृत भेटावं आणि त्याला जीवदान भेटावं त्यावेळेस त्याला किती आनंद झालेला असेल. एवढंच नाही तर गेल्या अखंड वर्षापासून एखाद्या भागामध्ये दुष्काळ असावा आणि त्या दुष्काळग्रस्त भागामध्ये जर एखाद्या वेळेस पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर ही सगळी सृष्टी जर अगदी हिरवीगार झाली तर त्या ठिकाणी त्या सृष्टीमध्ये किती आनंद निर्माण झालेला असेल. एवढा आनंद वालीच्या त्या आगमनानं माझ्या मनात निर्माण झाला होता असं सुग्रीव प्रभू रामचंद्राला सांगायला. पतिव्रते प्रिय दर्शन साधक पावे ब्रह्मज्ञान देवी वालीचे आगमन सुख संपन्न मज सुग्रीवा. हे प्रभू रामचंद्र तुला सांगू का, ज्यावेळेस वालीचं आगमन किष्किंधा नगरीमध्ये झालं ना त्यावेळेस माझ्या मनात इतका आनंद निर्माण झाला होता की जसं पतिव्रता असलेल्या स्त्रीला आपल्या पतीशिवाय दुसरं काहीच प्यारं नसतं आणि ज्यावेळेस पतीचं दर्शन झाल्यानंतर तिच्या मनात जो आनंद निर्माण होतो. एवढंच नाही तर हिमालयाच्या काही गुहा कपारांमध्ये काही साधक, काही व्यक्ती, काही संन्यासी जपी तपी अखंड वर्षापासून तपश्चर्या करत बसलेले असतात आणि अखंड वर्षाची तपश्चर्या ज्यावेळेस फलाला येते आणि त्यांना त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होती त्यावेळेस त्यांच्या मनात किती आनंद झालेला असेल. अरे हा आनंद कितीतरी फिका आहे, याच्यापेक्षा कितीतरी पट आनंद माझ्या मनात वालीचं दर्शन झाला होता असं सुग्रीव प्रभू रामचंद्राला सांगतोय. एकोणी वालीचे आगमन सुखी झाले ऋषी प्रधान
सुखी नगर नागरिक जन सुख संपन्न स्त्रिया बाळे. वाली आल्यामुळे फक्त मला एकट्यालाच आनंद झाला नव्हता बरं का राम. मी तर त्याचा भाऊ होतो, मला आनंद होणारच, पण सगळ्या ऋषीवर्यांना सुद्धा खूप आनंद झाला, प्रधानांना सुद्धा आनंद झाला, आणि किष्किंधा नगरी मधली जी काही सगळी जनता आहे, जे काही स्त्री कुमार आहेत, या सगळ्यांना सुद्धा अतिशय मनापासून आनंद झाला. सगळं त्या ठिकाणी असा आनंदोत्सवाचं वातावरण त्या वालीच्या आगमनानं किष्किंधा नगरीमध्ये निर्माण झालेलं आहे. उभावनिया गुडिया मखरे ढोल निशान वाद्य गजरे अवघे आले पैसा मोरे जय जयकारे गरजती. आताच आपण काल परवा पाडव्याच्या निमित्तानं आपल्या हिंदू नववर्षाचं स्वागत केलं. जसं हिंदू नववर्षाचं स्वागत आपण गुढिया पताका तोरणं अगदी उभारून आपण नववर्षाचं स्वागत करतो. ह्या गुढिया पताका कधी तोरतो? ज्या वेळेस भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता त्यावेळेस सुद्धा गोकुळामध्ये सगळ्यांनी आपल्या द्वाराशी गुढिया पताका उभारून त्या भगवान कृष्णाच्या जन्माचं स्वागत केलं होतं. कारण ज्यावेळेस आनंदाचं वातावरण असतं त्यावेळेस माणसं गुढिया उभारतात. आणि अगदी त्याप्रमाणे वालीचं ज्यावेळेस आगमन माझ्या किष्किंधा नगरीमध्ये झालं ना, त्यावेळेस समस्त किष्किंधा नगरवासियांनी आपल्या दारामध्ये गुढिया उभारल्या होत्या, आणि त्या आनंदाचा जल्लोष माझी सगळी किष्किंधा नगरी करत होती, असं सुग्रीव प्रभू रामचंद्राला सांगायला. म्या सुग्रीवे आपण दीर्घ घालो नीलोटांगण मस्तकी वंदोनिया चरण आलिंगन देऊ गेलो. ज्यावेळेस वाली त्या किष्किंधा नगरीच्या द्वारातून आत आला त्यावेळेस मी राजसिंहासनावरून उठलो. सगळ्या जनतेमध्ये तर अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, माझ्या मनात तर अतिशय अतिशय आनंद निर्माण झालेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये माझा वाली, माझा भाऊ मला 21 महिन्यानंतर भेटतोय. युद्धाच्या खाईतून तो परत आलेला आहे. अरे ज्याला मी युद्धात तो गेलाय म्हणून समजलं होतं, तो वाली आज मला भेटतोय. माझ्या मनात अतिशय आनंद निर्माण झाला, आणि या आनंदाच्या भरामध्ये मी त्याचं दर्शन घेतलं. माझं डोकं त्या ठिकाणी त्याच्या चरणावर ठेवलं, आणि त्याला मी आलिंगन देण्यासाठी पुढे सरकलो. तेवढ्यात काय झालं ऐका. मज देखो निसन्मुख वाली रागे झाला विमुख माझे न पाहेची मुख परम दुःख मानसी. ज्यावेळेस मी आलिंगन देण्यासाठी वालीकडे गेलो ना, त्यावेळेस वालीनं माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही. माझ्याकडे अशी पाठ केली, पाठमोरा झाला वाली माझ्याकडे बघून. आणि वालीनं ज्यावेळेस माझ्याकडे बघून पाठ केली त्यावेळेस माझ्या मनात दुःख वाटलं. नेमका आपल्याकडून काय अपराध झाला असावा. अरे मी आलिंगन देण्यासाठी मी माझ्या भावाकडे गेलोय, आणि माझा भाऊ जर माझ्याकडे बघून पाठमोरा होत असेल तर मला त्याच क्षणी अतिशय वाईट वाटलं. चला. मज केले राज्याभिषिंचन तेने वाली क्रोधायमान अभिषेक करवित जे प्रधान त्यांतेही आपण निग्रहू पाहे. हे प्रभू रामचंद्रा, तुझ्या मनात असा प्रश्न निर्माण झाला असेल की सुग्रीवा, तू आलिंगन देण्यासाठी ज्यावेळेस वालीकडे गेलास त्यावेळेस वालीने तुझ्याकडं पाठ का दाखवली. तर त्याचं कारण असं आहे की वालीच्या अनुपस्थितीमध्ये मी किष्किंधेचा राजा झालो ना, आणि म्हणून वालीनं फक्त माझ्याकडेच पाठ दाखवली नाही, केवळ माझ्याकडेच रागानं पाहिलं नाही, तर ज्या प्रधानांनी मला राजा म्हणून बसवलं ना, या राजसिंहासनावर बसवलं, त्या प्रधानाकडे सुद्धा अतिशय रागानं माझ्या त्या बंधूनं, त्या वालीनं बघितलं, असं सुग्रीव प्रभू रामचंद्राला सांगतोय. मग हात जोडो निम्या पुढती वाली प्रती केली विनंती माझा अपराध कोणी अर्थित्व का चित्ती कोप धरिला. त्यावेळेस माझ्या गोष्ट लक्षात आली, पण मला नेमकं खरं कारण माहित नव्हतं. नेमकं वालीला कोणत्या गोष्टीचं वाईट वाटले मला हे खरं कारण माहित नव्हतं. आणि म्हणून मी वालीच्या परत एकदा समोर गेलो आणि वालीच्या समोर हात जोडले वालीच्या समोर, आणि वालीला विचारलं, वाली दादा, अरे नेमका माझ्याकडून असं काय चुकलंय मला सांगशील का.
नेमकं तुझ्या मनामध्ये तू माझ्याबद्दल का राग धरलायस त्याचं खरं कारण मला कळल का, असा प्रश्न मी माझ्या बंधूला अर्थातच वालीला विचारला, असं सुग्रीवानं प्रभू रामचंद्राला सांगितलं. आम्ही तुझा वीणानाथ, तू तवा आमचा ज्येष्ठ भ्रात, तुझे आम्ही सदा सनाथ, आम्ही कृतार्थ तुझे. हे वाले, अरे माझ्याकडून काय चुकलंय? अरे तूच म्हणून आम्ही रे, तू आमचा भाऊ आहेस आणि म्हणून आम्ही सनाथ आहेत. तू जर नसशील ना तर आम्ही अनाथ आहेत. आम्हाला तुझ्याशिवाय दुसरं कुणीच नाही. आणि आज जर तू असं आमच्यावर रागवलेला असेल तर आम्हाला याचं परम असं दुःख होतोय. हे वाले, तुझ्या रागवण्याचं खरं कारण आम्हाला सांग, असा प्रश्न सुग्रीवानं वालेला विचारलेला आहे. भाग्य जितो निशत्रुसी, सभाग्य भाग्य थे आलासी, परम भाग्य भेटलासी, सेवालिसी विनविले. मी वालीला इतकं सुद्धा सांगितलं की खरंच मयासुराच्या तावडीतून त्या संपूर्ण राक्षसांच्या तावडीतून निसटणं एवढं शक्य नव्हतं. पण अगदी वाली, तुझं काही भाग्य शिल्लक होतं आणि म्हणून अगदी भाग्यानं तू या ठिकाणी आलेलास. तू अगदी भाग्यानं त्या ठिकाणी त्या मयासुराला जिंकलेलंस. आणि हे आमचं पण भाग्य, तुझं पण भाग्य की पुनश्च एकदा या 6 महिन्यानंतर आम्हाला तुझं दर्शन झालेलं आहे, असं वाली सुग्रीवानं वालीला सांगितलं. कोणी माझे वचन, वाली क्रोधे आरक्त नयन, कठीण बोलीला दारुण, सरदयपण सांडोनी. प्रभू रामचंद्रा, ज्यावेळेस मी हे सगळं माझ्या मनातलं माझ्या ज्येष्ठ भ्राता असलेल्या वालीला सांगितलं ना, त्यावेळेस वालीनं ते शांत ऐकून घेतलं. पण ज्यावेळेस वाली ते ऐकत होता त्यावेळेस त्याचे डोळे असे रक्तासारखे लाल झाले होते. असा राग त्या वालीच्या मनामध्ये भरलेला होता. आणि वालीनं त्या माझ्या सगळ्या ऐकण्याचं उत्तर काय दिलं ते ऐक. तू बंधू नव्हेसा माझा वैरी, वैर केले बहुता परी, तुझ्या वैराची पैथोरी, परोपरी छळवादी. माझ्या बंधूने अर्थात वालीनं मला सांगितलं की हे सुग्रीवा, तू माझा भाऊ नाहीस रे. तू माझा भाऊ नाहीस तर तू माझा सगळ्यात मोठा वैरी. अरे अगदी पावलावर तू फक्त बंधूच्या नात्यानं मला छळण्याचं काम केलंस आणि तू अशी अगदी मोठ्या प्रमाणावर तू माझा छळ केलास, असं वालीनं मला त्या ठिकाणी सांगितलं. मिरी घाल विवारात, त्वाद्वारी राहावे सावचित्त, तेथे तू केले विपरीत, द्वारी पर्वत स्थापिला. वाली सुग्रीवाला सांगायला लागलेला आहे, अरे ज्यावेळेस मी त्या विवरामध्ये त्या मयासुरासोबत युद्ध करण्यासाठी गेलो होतो ना, त्यावेळेस तुला रक्षण करता म्हणून तिथं ठेवलं होतं. त्या द्वाराशी रक्षण करता म्हणून अगदी सावधान चित्तानं तू थांबावं अशी माझी अपेक्षा होती. पण त्या ठिकाणी तू अगदी विपरीत सगळं घडवलंस. अगदी तुझ्याकडून जे काही घडलं ते अतिशय चुकीचं होतं आणि त्या पद्धतीतून तू माझा खूप मोठा छळ केलास, असं वाली सुग्रीवाला सांगतोय. सुग्रीवा तुझे मनोगत, असुरी माझा करावा घात, स्वय भोगावे राज्य समस्तान, बिळत दर्थ बुजिले. सुग्रीवा, तुझ्या मनातलं सांगू का? तुझ्या मनात असा विचार होता की माझा वध त्या मयासुरानं करावा आणि मी येऊन किष्किंधेचं राज्य भोगावं. याच हेतून तर तू त्या गुहेच्या द्वाराशी मोठं ते पर्वत ठेवला होतास ना, मोठा दगड त्याच हेतून ठेवला होतास ना. अरे तुझं हे खरं मनोगत होतं, असं वाली सुग्रीवाला सांगायलाय. बिळीरी घाले माझा शुद्ध्यर्थ, ते त्वा सांडोनिया समस्त, तुम्ही धरिला राज्य भोग स्वार्थ, सरदयत्व तुझ लागी कैचे. अरे राजा म्हणून इथलचं जे काही सुख भोगायचं असतं त्या सुख भोगण्यामध्ये तू इतका या ठिकाणी मग्न झालास की आपल्याला आपल्या भावाचा शोध घ्यायचा आहे हे सुद्धा विसरून गेलास.
माझा शोध घ्यायचा सोडून दिलास आणि गेली 6 महिने तू अगदी खुशालपणाने या ठिकाणी किष्किंधेचं राज्य उपभोगतोस. तुझ्या मनातलं खरं काय ते आज मला कळालं, असं वाली सुग्रीवाला सांगतोय. स्वये राज्य भोगावे समस्त, म्या मरावे हे तुझ्या पोटात. बीळ बुजिले तदर्थ, कपटे व्यर्थ विनाविसी. आता उग तू असं वरून मीठ सोडायला लागलास, उग दाखवून द्यायलास की असं काही माझ्या मनात नव्हतं. पण खरं सांगू का, जर तुझ्या काय असं मनात नसतं ना, तर त्या ठिकाणी तू त्या गुहेला असं मोठं शिळा लावलीच नसतीस ना. पण तुझ्या मनात होतं की किष्किंधेचं राज्य मी करावा आणि वालीचा तिकडे तर आता वध व्हावा, मयासुरानं वालीला मारावाच असं तुझ्या मनात होतं. आणि हे आता मला पूर्ण समजून चुकलेलं आहे. आता विनाकारण तू असं या ठिकाणी माझी विनवणी करू नकोस, असं वाली सुग्रीवाला सांगायलाय. म्यारी घोणी बिळात दानव मारिले समस्त, सुपुत्र सैन्याकरिता घात. रक्त विवारी प्रवाहे. अरे तुला माहित आहे का सुग्रीवा, अरे ज्यावेळेस मी मदत गेलो ना, त्यावेळेस त्या ठिकाणी समस्त अशा दानवांचा त्या ठिकाणी मी वध केला. समस्त राक्षसगण मारून टाकले. सगळे या ठिकाणी राक्षस कुमार सर सेनापती जे काही होते त्या सगळ्यांना या ठिकाणी मी यमाच्या घरी पाठवलं रे. आणि सगळ्यांच्या या ठिकाणी रक्ताचा पूर त्या गुहेच्या द्वारापर्यंत आणला होता. असं मदत जाऊन मी त्या ठिकाणी असं घनघोर युद्ध त्या राक्षसांसोबत केलं होतं. विरी करिता महामारी अशुतौला थले विवारी. तो प्रवाह बिला द्वारी, दानवा बोहरी पै करिता. आणि ज्यावेळेस मी दानवाला मारत होतो ना, एक एक दानव त्या ठिकाणी संपवण्याचं काम करत होतो. माझ्या आघाताने त्या ठिकाणी दानवांचा अंत होत होता. आणि दानवांना मारत असताना जे काही रक्त सांडत होतं, त्या रक्तांचा अगदी असा पूर त्या गुहेच्या द्वारापर्यंत येऊन ठेपत होता, असं वालीनं सुग्रीवाला सांगितलं. वरद मायावी असुरांसी, निराहारी निरुदकासी. युद्ध करीता एक विसमासी, मायाविरासी ते अंत. कालच मी सांगितलं होतं की मयासुराला असं भगवान शंकराचं वरदान होतं. जो कोणी 21 महिने विना पाण्याचं विना जेवणाचं असं कष्टरहित असं या ठिकाणी जीवन जगेल, या ठिकाणी युद्ध करत राहील, अशा व्यक्तीच्या हातानं, अशा शत्रूच्या हातानं त्या मयासुराचा वध होईल. आणि त्या ठिकाणी तसं 21 महिने मी राहून त्या मयासुराचा वध केला, असं वालीनं सुग्रीवाला सांगितलं. मारोनिया मयासुरासी आणि मज बाहेर यावयासी. मार्ग न दिसे कासाविसी, तू आविलेसी बुजविले. अरे ज्यावेळेस मी 21 महिने घनघोर असं युद्ध त्या राक्षस समूहासोबत केलं ना, सगळ्यात शेवटी मी त्या मयासुराचा वध केला. आणि जे काही युद्धाचं काम होतं ते युद्धाचं काम संपलं. पण ज्यावेळेस युद्धाचं काम संपलं, मी माझ्या सगळ्या शत्रूंचा नायनाट केला. पण खरं सांगू का, माझं दुसरं काम राहिलं होतं, ते म्हणजे आता गुहेच्या बाहेर यायचं. पण गुहेच्या बाहेर येण्यासाठी जो काही रस्ता होता, तो रस्ताच मला सापडणार झाला. अरे कसा सापडन? तू जर या गुहेच्या द्वाराशी भला मोठा दगड आणून ठेवलेलास तर मला गुहेचं द्वार कसं सापडल, असा दोषारोप या ठिकाणी वालीनं सुग्रीवावर केलेला आहे. भोवता भोवे विवरात, मार्ग मजनो हे प्राप्त. गुप्त दानव करती घात, अंधारात ती धाके. अरे त्या गुहेमध्ये मी खूप फिरलो, प्रत्येक ठिकाणी जाऊन बघितलं, पण मला कुठं सुद्धा त्या गुहेचं नेमकं द्वार कुठे शिकय हे मला काही सापडणार झालं. आणि त्यातली त्यात त्या गुहेमध्ये अंधार होता. आणि अंधारात साम्राज्य कुणाचं असतंय? दानवांचं. माझ्या मनात दुसरी भीती होती. पहिली भीती मला तर आता द्वार सापडत नाही, आणि दुसरी भीती अशी होती की अचानक येऊन जर एखाद्या दानवानं जर माझ्यावर घात केला तर या ठिकाणी माझा मृत्यू होईल, आणि मग मी या ठिकाणी मयासुराला मारल्याचा फायदा काय, असं प्रश्नचिन्ह माझ्या मनात निर्माण झालेलं आहे. अरे मी त्या गुहेमध्ये खूप फिरलो, पण मला त्या गुहेचं द्वार काही सापडणार झालं, असं वालीनं सुग्रीवाला सांगितलं.
मग विचार केला मानसी सुग्रीवा हे घरापासी आपण बोलाविता त्यासी उणीवी गेसी काढिला. आणि ज्यावेळेस अंधारामध्ये खूप फिरलो ना त्यावेळेस माझ्या मनात एक असा विचार आला की अरे बरोबर आहे, आपण ज्यावेळेस या गुहेमध्ये प्रवेश केला होता ना त्यावेळेस सुग्रीवाला सांगितलं होतं की सुग्रीवा तू या ठिकाणी थांब आणि मी त्या मयासुराचा वध करून येईपर्यंत तू या द्वाराचं रक्षण कर. हे मला लक्षात आलं आणि लक्षात आल्यानंतर मी विचार केला की आता जर मी आता सुग्रीवाला हाक मारली ना की नक्कीच त्या द्वारामधून सुग्रीव मदत येईल आणि मदत आल्यानंतर मला या गुहेतून बाहेर घेऊन जाईल आणि म्हणून मी तुला हाक मारायला सुरुवात केली. सुग्रीव सुग्रीव स्वये बोलता पुन्हा पुन्हा हाका देता प्रतिवचन नायक दुःखावस्था मज झाली. हे सुग्रीवा, अरे मी इकडं अंधारामध्ये एकटा पडलो रे, अरे कुठे आहेस सुग्रीवा तू, अशी हाक या ठिकाणी त्या गुहेतून सुग्रीवाला वालीनं मारली. खूप हाका मारल्या पण परिणाम काय झाला सांगू, एक तरी हाका वापस यावा. खूप हाका मारल्या वालीनं परंतु त्या हाकेला प्रत्युत्तर सुग्रीवाकडून भेटलं नाही. आणि ज्यावेळेस सुग्रीवाकडून प्रत्युत्तर भेटलं नाही त्यावेळेस वालीच्या मनामध्ये वेगवेगळ्या शंका कुशंका यायला सुरुवात झाली. एकला द्वारी बैसला होता दानवी ठोकोनी केले घाता तो कळी काळा ते नाटोपता छळता मारिला. ज्यावेळेस मी सुग्रीवा तुला खूप हाका मारल्या ना त्यावेळेस माझ्या मनात असा विचार आला की नक्की सुग्रीवाचा या दानवांनी घात केला असेल. खरं सांगू का, सुग्रीव सुद्धा माझ्यासारखाच बलाडे, सुग्रीव कोणाला सुद्धा ऐकणार नाही बर का, पण दानवांनी नक्की त्या सुग्रीवाचा छळ करून मारला असेल आणि सुग्रीव माझा बंधू या ठिकाणी मला सोडून गेला असेल असा विचार वालीच्या मनामध्ये आलेला आहे. सुग्रीव मारीला तत्वाता बंधू स्नेहे परम व्यथा रडत पडत चढ फडितान दुःखावस्था मज झाली. माझ्या मनात असा विचार आला सुग्रीवा, नक्की त्या ठिकाणी गुहेच्या द्वाराशी तुझा मृत्यू झालेला आहे, तुझा वध त्या ठिकाणी त्या दानवांनी केलेला आहे आणि बंधू स्नेहाचं जे काही प्रेम आहे त्या प्रेमाच्या प्रेमापोटी मी असणार त्या ठिकाणी चरफडत पडलो, अरे रडत पडलो. अरे मला अतिशय मनातून वाईट वाटलं की माझा भाऊ या ठिकाणी मला सोडून गेलेला आहे. आम्हा दोघा सख्य सबंधू अनुमात्र नाही विरोधू सुग्रीव अंतरला बंधू सुख दुःख सिंधू मज झाला. मी विचार केला की अरे आम्ही सख्य बंधू आहेत, आमच्यात क्षणाचा सुद्धा विरोध नाही, एका कणाचा सुद्धा आमच्या दोघांमध्ये विरोध नाही. आणि एवढं असून सुद्धा अरे मी म्हणजे सुग्रीव आणि सुग्रीव म्हणजे मी असताना सुद्धा आज मला माझा भाऊ सोडून गेलाच कसा, असा विचार या ठिकाणी वालीच्या मनात आलेला आहे. केउता गेला सिरे सुग्रीवा तू तव माझा निजा विसावा दैत्य मारोनी आलो देखेवान बंधू गौरवा विसरलासी. अरे कुठं गेलास सुग्रीवा तू, कुठं गेलास सुग्रीवा. अरे बघ तुझ्या या वालीनं तुझ्या या भावानं मयासुराचा वध केलाय रे. अरे 21 महिने ज्या मयासुराशी झुंड तू पाहिलीस ना ती झुंड संपून ते युद्ध संपून या मयासुराचा वध करून मी आलेलोय आणि या मयासुराचा वध केल्यानंतर माझं अभिनंदन तू करणार नाहीस का. अरे उठ माझं अभिनंदन कर. पण नंतर माझ्या लक्षात आलं की माझं अभिनंदन करण्यासाठी सुग्रीव इथं राहिलायच कुठं. त्या सुग्रीवाचा सुद्धा वध या ठिकाणी दानवांनी अगदी त्याला छळन करून केला असेल असा विचार वालीच्या पुन्हा पुन्हा या ठिकाणी मनात येतोय. उल्लंघनी मामा आज्ञेसी सुग्रीव नवचे लघु शंकेसी दानवी निर्दळिले त्यासी उक्षा
वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं वालीला. वालीच्या मनामध्ये विचार आला की अरे माझ्या परवानगीशिवाय हा सुग्रीव साधा लघवीला सुद्धा जाणार नाही, हो साधा लघवीला सुद्धा जाणार नाही. माझी जोपर्यंत त्याला परवानगी भेटत नाही तोपर्यंत तो द्वारापासून असा तीळ मात्र सुद्धा बाजूला झाला नसेल. पण राक्षसांनी मात्र, दानवांनी मात्र त्याचं छळन करून त्याचा वध केला असेल असा विचार वालीच्या मनात आला आणि वाली ढसा 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 रडायला लागला. महाराज सुग्रीव वानरैव राजा, जीव प्राण आत्मा माझा, दैती मारिला युधी समजा कोणी काजा, मी उरलो. अरे मारला असेल मी मयासूर या ठिकाणी, पण माझा सक्का भाऊ आज त्या माझा गौरव करण्यासाठी इथं नाही तर काय उपयोग आहे. अरे मयासुराला मारलं काय आणि अख्खा जग जिंकलं काय, माझा काय उपयोग आहे. माझा जीव के प्राण म्हणजे सुग्रीव आहे आणि तो सुग्रीवच जर आज या ठिकाणी नाही तर माझा काय उपयोग आहे. असं स्वतःला दोष या ठिकाणी वाली स्वतःच्या मनाला द्यायला. जरी माझा सवे आला सता, तरी सुग्रीव माझा वाचता, विवरद्वारी म्या ठेविता, स्वयंबंधू घाता म्या केले. वालीनं मनातली मनात विचार केला, खरं सांगू जर समजा मी त्या द्वारापासून मधात जर येतानाच जर त्या सुग्रीवाला घेऊन आलो असतो ना तर माझा वाली आजपर्यंत जिवंत असता, वाली मला सोडून गेलाच नसता. पण माझ्या वालीचा जो काही आज माझ्या सुग्रीवाचा, माझ्या बंधूचा जो काही वध झालेला आहे ना त्याला कारणीभूत मीच आहे बरं का. कारण मीच त्याला आत येण्यापासून रोखलं, बाहेर त्याला एकटं ठेवलं आणि आज मात्र माझ्या बंधूचा वध झालेला मला पाहायला भेटतोय असा विचार करून या ठिकाणी उक्साबोक्सी असणारा वाली त्या गुहेमध्ये रडतोय. तुझा बाहेर केला घात, म्या कोंडिले विवरात, माझा करावया उदाहरणार्थ, ए धावत बंधुराया. या ठिकाणी असा विचार वालीनं केला की जर समजा माझा सुग्रीव जर या ठिकाणी जिवंत असताना तर तो आतापर्यंत दार उघडण्यासाठी आता आला असता आणि माझी या ठिकाणाहून सुटका केली असती, परंतु माझा बंधू मात्र मला या ठिकाणाहून सोडून गेलेला आहे. आम्ही तुम्ही वेगळे न हो, मज काठवली कुबुद्धी, तुझ ठेवणी द्वार विंदी मी का युधी रिघालो. जसं एखादं नाणं असतं ना महाराज, नाणं त्या नाण्याच्या दोन बाजू अशा आपल्याला वेगळ्या करताच येत नाहीत, तसं वाली म्हणजे सुग्रीव होता आणि सुग्रीव म्हणजे वाली होता. अरे मी म्हणजे तू आणि तू म्हणजे मीच. मग नेमकं मला अशी कुबुद्धी कुठून सुचली आणि मी तुला द्वाराशी ठेवलं आणि मी एकटाच या ठिकाणी गुहेमध्ये आलो, मयासुराशी युद्ध केलं, ही कुबुद्धी मला सुचली आणि म्हणून या कुबुद्धीमुळेच मला माझा भाऊ आज सोडून गेलेला आहे असा विचार वालीच्या मनात येतोय. माझ लागला बहुत काळ, मज वीण न घेसी जळफाळ, तेने तुझ भरोनी तरळ प्राण तत्काळ सांडिला. कदाचित सगळे राक्षस मला मारण्यासाठीच गुंतलेले असतील. बाहेर कोण होतं, पण असं सुद्धा घडलं असू शकतंय की माझा भ्राता असलेला, माझा बंधू असलेला सुग्रीव माझ्या परवानगीशिवाय पाणी सुद्धा पिण्यासाठी त्या दरवाजापासून बाजूला सरकलेला नसेल. आणि 21 महिने बिना पाण्याचं, बिना अन्न पाण्याचं राहणं म्हणजे शक्य नाही महाराज. आणि 21 महिने माझा भाऊ तसाच बिना अन्न पाण्याचा त्या ठिकाणी राहिला असेल आणि म्हणून तर माझ्या बंधूचा, म्हणून तर माझ्या सुग्रीवाचा मृत्यू झाला नसेल ना असा विचार वालीच्या मनात आलेला आहे. ऐसा सुग्रीवा लागी विलपत, अंधारी भो विवरात, दाटीला विवरद्वारी पर्वत, देखिले तेथ विवर छिद्र. ज्यावेळेस असा विचार करत मी तरफडत तरफडत त्या ठिकाणी त्या गुहेमध्ये बसलेलो होतो आणि तेवढ्यात मला एक रविच्छिद्र दिसलं. रविच्छिद्र आता घर सलापाचे निघलेत म्हणून सोडून द्या, पण पहिलं पत्राचे असायचे. पहिलं पत्राच्या घरामध्ये जर एखाद्या वेळेस पत्राचं एखादं पत्र जर गळत असेल ना
दुपारी त्या घरात बसल्यानंतर आहे ना त्याच्यातून थोडासा उजेड असा घरात आलेला असतंय. आपल्याला घरात गेल्या गेल्या लक्षात येईल की या ठिकाणी पत्तर गळकय म्हणून. पावसाळ्यातच समजतं असं नाही, उन्हाळ्यात पण समजतं. पूर्वीच्या काळी जर माणसं घागर किंवा भांड घेण्यासाठी बाजारात गेले ना, ते भांड असं दिवसा सूर्याकडे तोंड उलट करून बघायचं आणि मधातून जर एखादीच्या त्या ठिकाणी उजेड जर दिसला ना तर आपल्या लक्षात यायचं की हे भांड, हा हांडा, ही घागर या ठिकाणी गळकी म्हणून. तसं त्या वालीला त्या विवरामध्ये असताना थोडस या ठिकाणी छिद्र दिसलं, छिद्र, आणि ती छिद्रातून सूर्यप्रकाश आत येत असताना वालीनं पाहिला आणि वालीच्या मनात कुठं त्यावेळेस जीव आल्यासारखं वाटायला लागलं की नक्की या ठिकाणी त्या विवराचं द्वार असेल असा विचार वालीच्या मनात आला. सुग्रीवाचे निजारा दाता मज कोंडोनी मारा वेवरात बिलद्वारी घातला पर्वत राज्य समस्त भोगावया. अरे पण ज्यावेळेस मी वस्तुस्थिती जाणून घेतोय ना, वाली सुग्रीवाला सांगतोय, ज्यावेळेस मी वस्तुस्थिती जाणून घेतली ना त्यावेळेस मला तुझ्या मनातला क्रूरपणा लक्षात आला आणि तुझ्या जर मनात असं होतं की माझा वध त्या ठिकाणी मयासुरानं त्या गुहेमध्ये करावा आणि तू मात्र इकडं किष्किंधेचं राज्य अगदी शांत पद्धतीनं अगदी आनंदामध्ये जगावा असा विचार तुझ्या मनात होता, असा आरोप या ठिकाणी वालीनं सुग्रीवावर केलेला आहे. पर्वत सता बिलद्वारी रवी देखिला छिद्रांतरी घाये पर्वत करोनी दुरीन बिळा बाहेरी मी आलो. ज्यावेळेस ज्या दिशेनं मी ते रवी छिद्र पाहिलं होतं ना, त्या छिद्राच्या दिशेनं आलो, त्या ठिकाणी मला पर्वत त्या गुहेच्या द्वाराशी असलेला पाहायला मिळाला. त्या पर्वतावर एक असणारा मी घाव घातला आणि पर्वत त्या गुहेपासून बाजूला केला. ज्यावेळेस गुहेपासून मी पर्वत बाजूला केला आणि दार मोकळं झाल्या झाल्या मी त्या गुहेच्या बाहेर आलो असं सुग्रीवाला वालीनं सांगितलं. सुग्रीवा बैसविला सेता त्याचा काय झाला वृत्तांत ऐसे जव मी विचारित तव विपरीत देखिले. आणि ज्यावेळेस मी ह्या गुहेच्या द्वाराशी आलो ना त्यावेळेस माझ्या मनात पहिला प्रश्न होता, कोणता? माझ्या भावाचं काय झालं असेल. मी बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर मी बघितलं, इकडं तिकडं बघितलं, मला माझा सुग्रीव भाऊ कुठंच दिसला नाही. सुग्रीव दिसला नाही म्हणून मी त्या ठिकाणी विचारणा केली आणि विचारणा केल्यानंतर मला वेगळंच ऐकायला भेटलं. काय ऐकायला भेटलं ऐका. सुग्रीवे किष्किंधेचा राजा होणी भोगी माझ्या भाजा शत्रुत्व जोडिले ओझा वैरी माझा हा एक. त्या गुहेच्या बाहेर आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे रे 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 रे, आपण जसं सुग्रीवाला समजलं होतं ना तसा सुग्रीव नाहीये. अरे आपल्याला गुहेमध्ये ठेवून तो तर किष्किंधेचं राज्य उपभोगतोय, तो सध्या किष्किंधेचा राजा झालाय आणि आपल्याला या ठिकाणी विवरामध्ये सोडून तो एकटा किष्किंधेचं राज्य उपभोगतोय. आपण जसं समजलं तसं सुग्रीव नाही निघाला, सुग्रीव तर आपला सगळ्यात मोठा शत्रू निघाला असं या ठिकाणी वालीनं सुग्रीवाला सांगतो. सुग्रीवा लागी मी तळमळीत सुग्रीव माझा चिकरी घात ऐसे केले पै विपरीत राज्य भोगार्थ सुग्रीवा. माझ्या मनात काय काय विचार आलता सुग्रीवा तुझ्यासाठी. अरे किती वेळ मी तुझ्यासाठी रडत बसलो होतो. अरे मी एक वेळ तुझ्या जीवासाठी मी स्वतःला दोष देत होतो रे, स्वतःला. माझ्या मनात असा विचार होत होता की जर मी त्या ठिकाणी सुग्रीवाला जर एकटं सोडलं नसतं तर आज माझा बा सुग्रीव जिवंत असता. एवढा विचार माझ्या मनात तुझ्याबद्दल होता आणि तुझ्या मनाचा विचार केल्यानंतर तुझ्याबद्दल माझ्या लक्षात येतंय की तुला वाटत होतं माझा तिकडं वध व्हावा आणि किष्किंधेचं राज्य तुला भेटावा. एवढा खालच्या पातळीचा विचार तू कसा काय करू शकतोस असा आरोप या ठिकाणी वालीनं सुग्रीवावर लावलेला आहे. विवरी माझी सांडोनी शोधी सांडोनिया सरदय बुद्धी सुग्रीव बैसला राजपतीन दुष्ट दुर्बुद्धी
बुद्धी दुरात्मा. अरे बर ठीक आहे, तू आलास इकडं, पण माझं शोध घ्यायचं काम, एक बंधू नात्यानं शोध घ्यायचं काम तुझं होतं रे. तू मला शोधायला पाहिजे होतंस. नेमकं त्या विवरामध्ये माझं काय झालंय? काही नाही. त्या मयासुरानं मला मारलंय का मी त्या मयासुराला मारलंय? मी त्या गुहेमध्येच कुठं अडकलोय का? हे सगळं, याचं सगळ्याचा शोध घेणं तुझं काम होतं. पण तू मात्र या ठिकाणी राजविलास भोगण्यामध्ये मग्न झालास आणि माझा मात्र तुला विसर पडला. हे मात्र तुझ्याकडून चुकलेलं आहे, असा आरोप या ठिकाणी वालीनं सुग्रीवावर लावले. तारा सांगे वाळीपासी बुडता किष्किंधेच्या राज्यासी. सुग्रीवे राखिले प्रतापेसीन सत्य तुम्हा पासी सांगते. ज्यावेळेस हे सगळं कथन वाली सुग्रीवाला सांगत होता ना, सुग्रीवा, माझ्याबद्दल तुझ्या मनात असं वाटत होतं आणि तू मात्र खरा असा वाईट निघालास रे. हे सगळं ऐकल्यानंतर बाजूला उभी असलेली तारा, वालीची पत्नी, सुशेनाची मुलगी, ती समोर आली आणि समोर येऊन तिनं मालकाला सांगितलं, आपल्या स्वामीला सांगितलं, वालीला सांगितलं, मालक, हे स्वामी, तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही तिकडे युद्धामध्ये अडकला होतात आणि इकडं मात्र किष्किंधा नगरी संकटात होती आणि ती संकटात असलेली किष्किंधा नगरी सोडवण्यासाठी सुग्रीवजी इकडे आले होते. तुमचा जो काही गैरसमज झालेला आहे तो काढून टाका, असं वालीनं, आपलं तारानं वालीला सांगितलं. बिरी गुंतले ती दोघे वीर, मागे शून्य राज्य नगर. ते राज्य घ्यावया सत्वर, वेढिले पुर विद्याधरी. वृक्षराजाची असलेली दोन्ही मुलं त्या ठिकाणी मयासुराचा वध करण्यासाठी गुंतलेले. दोघं पण, राजा असलेला वाली आणि युवराज असलेला सुग्रीव, दोघं सुद्धा ज्या वेळेस मयासुराच्या वधासाठी गुंतलेत, गेली 15 महिने झालं, हे ज्यावेळेस विद्याधरांच्या लक्षात आलं ना, गंधर्व विद्याधर असलेले, आणि त्यांनी काय केलं, राजा शिवाय असलेली नगरी पाहिली आणि त्या किष्किंधा नगरीला वेढा घातला, वेढा. आणि किष्किंधा नगरी संकटात आली, अशी परिस्थिती किष्किंधेवर आली होती. मालक, तुम्ही हे सगळं समूळ सगळं या ठिकाणी ऐकून घ्या, अशी तारा वालीला सांगते. विरोधोनी नगर नागरा, निरोधिले स्त्रिया कुमरा. आकांत देखोनी समग्रा, ऋषीश्वरा परम चिंता. यावेळेस राजा तर या ठिकाणी किष्किंधा नगरीमध्ये नाही, युवराज सुद्धा किष्किंधा नगरीमध्ये नाही. ही परिस्थिती ज्यावेळेस आता ऋषींच्या, प्रधानांच्या लक्षामध्ये आले, त्यावेळेस सगळ्यांच्या मनामध्ये असा प्रश्नचिन्ह निर्माण झालं. सगळ्यांच्या मनामध्ये चिंता निर्माण झाली की आता काय करावं. स्त्रिया, कुमार, या ठिकाणी सगळ्यांच्या मनामध्ये एक अशांतता निर्माण झालेली आहे. आणि अशी किष्किंधा नगरीची परिस्थिती पाहिल्यानंतर हे सगळे ऋषीश्वर चिंतित पडलेले आहेत, असं वालीनं, आपलं तारानं वालीला सांगितलं. सेनापती वानर सैन्य, त्यासी सर्वथा नाही ज्ञान. पूर्वीचे चौघे प्रधान, आले धावनी तुम्हा पासी. जो काही सेनापती होता ना नीळ, त्या निळाला नेमका किष्किंधेच्या नगरीवर पडलेला जो काही वेढा आहे, तो वेढा कसा काढावा, किष्किंधा नगरीची सुटका या शत्रूंच्या हातातून कशी करावी, हे सगळं ज्ञान या नवीन सेनापतींना नव्हतं रे. आणि म्हणून या सेनापतींना ते ज्ञान नसल्यामुळं झालं काय की जे काही जुने 4 प्रधान होते ना, ते 4 प्रधान हे तुमच्यापर्यंत आले होते. तुम्हा दोघा जणांना वयार्थ विवर आले ऋषी समस्त. तव विवरी रुधिर देखिले वाहत, सुग्रीव रडत देखिला. ज्यावेळेस अशी परिस्थिती किष्किंधेवर निर्माण झाली ना, त्यावेळेस सगळे प्रधान आणि ऋषीश्वर हे तुमच्यापर्यंत आले होते. तुमच्यापर्यंत आले त्यावेळेस तुमची सगळी परिस्थिती सुद्धा त्यांनी पाहिली. त्यावेळेस गुहेमधून रक्ताचा पूर आलेला, अगदी गुहेच्या द्वारापर्यंत रक्ताचा पूर आलेला पाहिला.
आणि त्या ठिकाणी सुग्रीव असा रडत पडलेला होता, चिंतित झालेला सुग्रीव पडलेला होता. पुढे ऋषीनं सुग्रीवाला काय उपदेश केला ते ऐका. रुधिर देखोनी सफेना सुग्रीव स्वये कास घालून अवघ्यासा द्वारी बैसवून शुद्धी लागोनी निघाला. जे काही प्रधान ते द्वारापर्यंत आले होते ना, त्या सगळ्याला सुग्रीवानं सांगितलं होतं, तुम्ही काय करा, या ठिकाणी थांबा. त्यांना आपली लंगोट बांधली आणि निघालता महाराज तुम्हाला शोधण्यासाठी, तुमचा कैवार घेण्यासाठी निघणार. त्यांना बाकीच्यांना सांगितलं, तुम्ही इथं थांबा, मी जाऊन या ठिकाणी वालीला जर मारला असेल तर त्या मयासुराचा वध करून येतो, नाही तर वालीला घेऊन येतो. ती निघणार. तेवढ्यामध्ये काय झालं ते ऐका. सुग्रीव ऋषी शासी सांगत वाली मारिला प्रवाहे रक्त मीही जातो त्याचे शुद्ध्यर्थ मंत्री हो समस्त पुरी राखा. ऋषीनं या ठिकाणी त्यावेळेस सुग्रीवाच्या मनात विचार आलता की नक्की वालीचा वध झाला असेल म्हणून मयासुराला मारलं पाहिजे, आणि म्हणून मंत्री हो तुम्ही या ठिकाणी थांबा आणि मी आता या ठिकाणी त्या मयासुराचा वध करून येतो, असं सुग्रीवाने या सगळ्यांना सांगितलं होतं. ऐसे परी सांगो ऋषी समजता सुग्रीव बिळी प्रवेशता ऋषीश्वरी धरिला त्वरिता पूर्वव्रतांता अवधारी. ज्यावेळेस सुग्रीव आता गुहेमध्ये चाललाच होता तेवढ्यामध्ये ऋषीनं त्या सुग्रीवाला अडवलं आणि सुग्रीवाला अडवून जो काही पूर्वीचा वृत्तांत म्हणजे किष्किंधा नगरीची हकीकत, जे काही विद्याधरांनी किष्किंधा नगरीला घातलेला वेळ आहे, हा सगळा पूर्व वृत्तांत ऋषीनं सुग्रीवाला सांगितला. तुम्हासी शोधा वया लागोनी प्रधान गेले वनवनी शून्य देखो राजधानी आले धावनी गंधर्व. आता तुम्हाला ज्यावेळेस शोधण्यासाठी प्रधान इकून वनात गेले होते ना, तुम्हाला शोधण्यासाठी निघाले होते ना, तेवढ्यामध्ये आमची ही किष्किंधा नगरी सगळी शून्य नगरी झाली होती. म्हणजे इथं राजा सुद्धा नाही, युवराज सुद्धा नाही, प्रधान सुद्धा नाहीत. ही परिस्थिती ज्यावेळेस गंधर्वांनी विद्याधरांनी पाहिली आणि त्यांनी या ठिकाणी किष्किंधेला वेढा घातला. तीही निरोधिले नगर आक्रंदती स्त्रिया कुमार राज्य गेले समग्र ऋषी सत्वर सांगू आले. आणि मग ऋषीने सुग्रीवाला सांगितलं, सुग्रीवा हे बघ, अशा नाशी किष्किंधेची परिस्थिती निर्माण झालेली. विद्याधर गंधर्वांनी त्या ठिकाणी किष्किंधेला वेढा घातलेला आहे. काय करायचंय ते तुझ्या हातात आहे. तिकडं वाली युद्धामध्ये गुंतलेला आहे, तू तर आहेस ना रिकामा. ऐक माझं, आणि की त्या किष्किंधेचे त्या विद्याधर गंधर्वाच्या हातून सुटका कर, असं ऋषींनच आपल्या सुग्रीवजींना सांगितलं होतं. असं तारा वालीला सांगते. वालीनी मला रुधिर प्रवाहे मिलिया मागे मरो नये ब्रह्मदत्त स्वराज्य आहे ते आधी संरक्षी. तारावालीला सांगते, मालक तुम्हाला खरं सांगते सुग्रीवजी तुमच्या शोधासाठी निघाले होतेच हो, पण तेवढ्यात ऋषीवर यांनी त्यांना अडवलं. लोम ऋषी त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सांगितलं, सुग्रीवा तुला खरं सांगू का, अरे मेलेच्या पाठीमागं जाऊ नये रे. ब्रह्माने दिलेली नगरी, विश्वकर्म्याने निर्माण केलेली एवढी किष्किंधा नगरी, आणि त्या किष्किंधा नगरीला सोडून जर तू त्या मेलेच्या पाठीमागं जात असशील तर काय उपयोग आहे. अरे ती किष्किंधा आज उद्या दुसऱ्याची होईल रे, म्हणून तू असं या ठिकाणी अनर्थ करू नकोस आणि जाऊन त्या किष्किंधेची सुटका कर, असं ऋषीनंच आपल्या सुग्रीवजींना सांगितलं होतं. असं तारा वालीला सांगते. स्वराज्य राखो निया स्वस्त मग निघावे वाली शुद्ध्यर्थ तोवरी बिलद्वारी घाली पर्वत ऋषी सांगत पूर्व सुचने. मालक तुम्हाला खरं सांगते, या ऋषींनाच सांगितलं होतं की सध्या किष्किंधा संकटात आहे ना, तर त्या किष्किंधेची मुक्तता कर.
एकदा तिकडं सगळं स्वस्त झालं ना की परत नंतर आपण सगळेजण येऊ आणि या वालीला या ठिकाणी सोडवण्याचं काम, सापडवण्याचं काम करू. तोपर्यंत करायचं काय, तर या गुहेच्या द्वाराशी भला मोठा असणारा दगड ठेव, असं ऋषीनंच कोणाला सांगितलं होतं? सुग्रीवाला. युद्ध करिता विद्याधारी विवरद्वारे तील वैरी, संकट पडेल दोही परी घाली बिलद्वारी पर्वत. मालक तुम्ही म्हणताल बरं आता दगड का ठेवायचा आहे, तर दगड ठेवण्याचं एक कारण होतं मालक. ज्यावेळेस सुग्रीवजी किष्किंधेला मुक्त करण्यासाठी गुंतलेत त्यावेळेस असं घडू नये की या दारातून राक्षस बाहेर आले आणि परत त्याने वालीची जी काही नगरी होती किष्किंधा, त्या किष्किंधेवर आक्रमण केलंय. म्हणजे एकीकडून विद्याधर गंधर्वांनी आक्रमण केलंय आणि दुसरीकडून हे राक्षस आलेत आणि मग दोघांचा सामना करणं सुग्रीवजींना अवघड जाईल. हे ज्यावेळेस ऋषींच्या लक्षात आलं त्यावेळेस ऋषींनाच सुग्रीवाला सांगितलं, सुग्रीवा आता तू काय कर, त्या गुहेच्या द्वाराशी एक भली मोठी शिळा ठेव. ऋषींची आज्ञा अति समर्थ, सुग्रीवे मानोनी निश्चित, घालोनी बिलद्वारी पर्वत, आला युद्धार्थ महावीर. बरं मालक मला तुम्ही सांगा, ज्या ऋषीनं हा उपदेश केलाय त्या ऋषीचं म्हणणं खोटं मानायचं होतं का? आपण ज्यावेळेस माणूस कधी चुकतो किंवा माणसाला एखाद्या वेळेस मार्ग सापडत नाही त्यावेळेस आपण आपल्या गुरुवर्यांचं ऐकतो. आणि मग सुग्रीवाला जो काही उपदेश केला होता, जे काही आज्ञा दिली होती ती ऋषीने दिली होती आणि ऋषीने सांगितलं की हे बघ हे अशानं असं कर, आणि तीच आज्ञा या सुग्रीवानं एकदम मान्य केली, अगदी आज्ञा असं मानली आणि गुहेच्या द्वाराशी तो शिळा ठेवली आणि किष्किंधेच्या मुक्ततेसाठी सुग्रीव निघाला. सुग्रीव वीर धीर झुंजार, विभांडोनिया विद्याधर, विजयी झाला एकांगवीर, जय जयकार ऋषी सांगती. ज्यावेळेस ऋषीनं असं सांगितलं त्यावेळेस तात्काळ सुग्रीवानं काय केलं, तुमच्या त्या गुहेच्या द्वाराशी एक भली मोठी शिळा ठेवली. सुग्रीव किष्किंधेमध्ये आला. किष्किंधेमध्ये आलेल्या सुग्रीवानं किष्किंधेला निर्मुक्त केलं आणि निर्मुक्त केल्यानंतर सगळीकडे असं आनंदाचं वातावरण निर्माण झालं. असं इथपर्यंतची इत्यंभूत कथाकथन हे कोणाच्या म्हणण्यानुसार घडलंय? ऋषीच्या. असं तारेनं वालीला सांगितलं. शून्य सोनये राजधानी, विचारोनिया ऋषी प्रधानी, सुग्रीवा ते राहुनी, अभिषिंचोनी बैसाविला. तुमच्या मनात असा प्रश्न निर्माण होईल मालक की आता किष्किंधा स्वस्त झाली ना, मग आता तरी सुग्रीवानं माझ्या शोधासाठी यायचं होतं ना. पण तेवढ्यात ऋषीच्या परत मनात असा प्रश्न निर्माण झाला की राज्य कधीच प्रधानाशिवाय किंवा राजेशिवाय असू नये. आणि म्हणून ऋषीनं काय केलं, सर्वांच्या सहमतीनं या ठिकाणी सुग्रीवाला राज्य सिंहासनावर बसवलं. स्वये सुग्रीव राज्य न घेता, बळेची बैसविले माथा, यासी कोपो नको आता, क्षमा सर्वथा करी स्वामी. मालक तुम्हाला खरं सांगते ज्यावेळेस या विद्याधरांचा वेढा सुग्रीवानं बाजूला काढला होता ना त्यावेळेस सगळी किष्किंधा नगरी स्वस्थ झाली होती. अगदी सगळीकडे आनंद होता. दुःख या गोष्टीचं होतच की आपला वाली आपल्या मध्ये नाहीये, परंतु शत्रूंच्या संकटातून शत्रूपासून आपली सुटका झाल्याचा आनंद सगळ्यांच्या मनात होता. आणि एवढ्या आनंदामध्ये सगळ्या ऋषीवर्यांनी सांगितलं की हे बघ सुग्रीवा, राज्य कधीच राजाशिवाय असू नये. राजा हा राज्याचा कर्ता असतो आणि म्हणून राजा तुला होणं गरजेचं आहे. म्हणून सगळ्यांनी काय केलं, बळच सुग्रीवाला राज्य सिंहासनावर बसवलं. सुग्रीव ऐकत नव्हता. सुग्रीवाचं म्हणणं होतं की नाही, आधी त्या वालीचा शोध घेतला पाहिजे, वाली आहे तोपर्यंत मला या किष्किंधेचं राज्यपद नकोय, असं सुग्रीव अगदी रडू सांगत होता. परंतु या ऋषीवर्यांनी केलं काय, बळच त्याला सिंहासनावर बसवलं. असं हे सगळं कुणी केलंय? ऋषींनी. चला जप करायचं नाही अर्ध्यापर्यंत आले, अर्धे 15-20 राहिले. ठीक आहे, जप करायचं, सांग जप करायचं. थोडासा जप करूयात.
भजन करूयात आणि नंतर वाली या तारेच्या विचारावर सुद्धा काय उत्तर देतो ते नंतर आपण पुढच्या ओळीमध्ये ऐकूयात. हा त्याचं बंद आहे काय हे घ्या. तिला पाहिलं चार आहेत. हे नाही का झालं? राघव राजा राम राघव राजा राम राघव राजा राम सीता राम 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 राघव राजा राम राघव राजा राम राघव राजा राम सीता राम राम राघव राजा राम राघव राजा राम राघव राजा राम सीता राम राम राम. भजन म्हणा सर्व. राजा राम राघव राजा राम राघव राजा राम सीता राम 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 राघव राजा राम राघव राजा राम राघव राजा राम सीता राम 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 राघव राजा राम राघव राजा राम राघव राजा राम सीता राम 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 राघव राजा राम राघव राजा राम राघव राजा राम सीता राम 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 राघव राजा राम राघव राजा राम राघव राजा राम सीता राम 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 राघव राजा राम राघव राजा राम राघव राजा राम सीता राम 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 राघव राजा राम राघव राजा राम राघव राजा राम सीता राम 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 राघव राजा राम राघव राजा राम राघव राजा राम सीता राम 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 राघव राजा राम राघव राजा राम राघव राजा राम सीता राम 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 सीता राम राम सीता राम 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 सीता राम राम सीता राम 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 राघव राजा राम राघव राजा राम राघव राजा राम सीता राम 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 राघव राजा राम राघव राजा राम राघव राजा राम सीता राम 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 सीता राम राम सीता राम 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 सीता राम राम सीता राम 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 राघव राजा राम राघव राजा राम राघव राजा राम सीता राम 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 राघव राजा राम राघव राजा राम राघव राजा राम सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राघव राजा राम राघव राजा राम राघव राजा राम सीता राम 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 राघव राजा राम राघव राजा राम राघव राजा राम सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राघव राजा राम राघव राजा राम राघव राजा राम सीता राम 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 राघव राजा राम राघव राजा राम राघव राजा राम सीता राम 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 कुंडलिकावर हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
प्रभु रामचंद्र भगवान की जय. बसायचं सांगायला सांग ना. पहिल्यांदा चुकत असते थोडंसं. प्रभु रामचंद्र भगवान की जय. एकोणिया तारेचे वचन वाली बोले कोपायमान, याचे तुझं न कळे विंदान, वैरी संपूर्ण हा माझा. ताईनं जे काही वालीची विनवणी केली सगळी तुम्ही आताच ऐकली. जे काही घडलेली सगळी हकीकत आहे ना, ही सगळी हकीकत तारेनं वालीला सांगितली. तारा कोण? वालीची पत्नी. वालीच्या पत्नीनं हे सगळं ज्यावेळेस मालकाला सांगितलं त्यावेळेस वाली म्हटला, तारे वेळीस तू. अगं तुला ह्याच्या मनातलं आताच नाही कळायचं. यानं सगळा माझ्या जीवाचा काय घात करायचा प्रयत्न केला होता हे तुला आताच नाही कळायचं. तू आता जे मला सगळं सांगितलंस ना ते तुला वरून वरून जे दिसलं ना ते सांगितलंस, पण याच्या मनातलं मात्र वेगळंच होतं, असं वालीनं तारेला दिलेलं उत्तर आहे. विबंडोनिया वैरियासी राजी बैसविले आपणासी, माझा आठवू का नव्हे असी, पूर्ण द्वेषी हा माझा. बरं हे बघ, तुम्हाला सांगतेस ना की कुठं किष्किंधेवर संकट आलं होतं, नंतर आम्ही दोघं तिकडं होतो म्हणून प्रधान आम्हाला सापडायला गेले. तेवढ्यात विद्याधरांनी किष्किंधेवर वेढा घातला. ऋषींच्या मनात चिंता निर्माण झाली. मग ऋषी याला अडवण्यासाठी आले, याला घेऊन आले. मग यानं पुन्हा किष्किंधेची सुटका केली. सगळं खरंय, मला मान्य आहे, मला कळत आहे. बरं हे पण माहित आहे की कोणतंही राज्य राजाशिवाय असू नये, हे ऋषींचं म्हणणं आहे, मला पटतंय. आणि म्हणून सुग्रीवाला राजा केलं. हे सगळं तुला माहित आहे, मला माहित आहे, तू सांगितलंस, मी ऐकलं. खरं सांगू का? बरं आता वाली, आता सुग्रीव किष्किंधा नगरीचा राजा झालाय. आता किष्किंधा नगरीचा राजा झाल्यावर तरी याला माझी आठवण यायला पाहिजे होती ना, पण ती सुग्रीवाला आली का? नाही. याच्यावरून ओळखू येतंय याच्या मनात होतं माझा मयासुराकडून घात व्हावा. माझा सांडोनिया परामर्श सुखे राज्य करी क्षणमासा, माझे मरणीयासी हर्षा मनोनी विवरासा बुजिले. अरे याच्या मनात असा विचार आला होता की जर वाली असेल तर मी सुखाने या ठिकाणी किष्किंधेचं राज्य करू शकतो का? नाही करू शकत. वाली तिकडं गुहेमध्ये मेल्यालाच बरं. जर त्याचा मृत्यू झालेला असेल तरच मी किष्किंधेचं राज्य करू शकतोय. कारण थोरल्याला आधी राज्य असतं, थोरल्यानंतरच धाकट्याला करता येतं, थोरला नसेल तर. पण मी असताना एवढ्या सहजासहजी आणि आनंदानं सुग्रीवाला राज्य भेटणं शक्य नाही, हा विचार सुग्रीवाच्या मनात होता. आणि म्हणून माझ्या मृत्यूनं याच्या मनात असा हर्ष निर्माण झाला, आनंद निर्माण झाला. आणि म्हणूनच तर गेली 6 महिने अगदी आनंदाच्या भरात हा सुग्रीव किष्किंधेचं राज्य उपभोगत होता, असं वालीनं ताराला सांगितलं. राज्य राखोनी स्वस्थता बिळीचा पर्वत जरी काढित, तरी मानितो अति सख्यता, वैरी सर्वथा हा माझा. याला वाटलं असेल जर यदा कदाचित वालीचा वध नसेल झाला तर वाली या 6 महिन्यात वापस येईल आणि मला काय माझं राज्य करता येणार
नाही, उगाच माझ्या राज्यामध्ये विघ्न येईल. आणि म्हणून यानं वाईट विचारानं या गुहेच्या द्वाराशी दगड ठेवला होता. दगड यानं नुसता दगड जरी नसताना ठेवला, गुहेचं द्वार रिकाम जरी राहिला असताना, तरी सुद्धा माझ्या मनात माझ्या सुग्रीवाबद्दल येत किंचितही वाईट विचार आला नसता ग तारे. वाईट विचार इतका सुद्धा आला नसता. पण खरं सांगू का, याच्या मनात वाईट विचार आहे आणि म्हणूनच तर यानं त्या गुहेच्या द्वाराशी दगड ठेवला होता, असं ताराला वालीनं सांगितलं. ऐसे बोलोनिया सक्रोधता करिता सुग्रीवाच्या घाता. तारेने धावून धरले हाता स्वबंधू घाता करू नये. एवढं तारेला सांगितल्यानंतर असा वालीचा रागाचा पारा असा वाढत होता. महाराज राग वाढत होता. डोळे असे रक्तासारखे लाल झाले होते. आणि एवढं सगळं ऐकल्यानंतर त्याला त्याचा राग सहन होत नव्हता. तेवढ्यामध्ये वालीनं सुग्रीवाचा घात करण्यासाठी हात पुढे केला. तेवढ्यात तारेनं वालीचा हात धरला आणि सांगितलं, मालक, बंधुवध करू नये बर का, भ्रातवध शास्त्राला मान्य नाही, असं वालीला त्या ठिकाणी तारेनं सांगितलं. सुसेनाची निज दुहिता तारावळीची निज पतिव्रता रुमा सुग्रीवाची कांता हिरोनी घेता होय वाली. सुसेनाची मुलगी असलेली तारा ही वालीची पत्नी होती. मगाच सांगितलं मी, तारा ही वालीची पत्नी होती आणि रुमा ही सुग्रीवाची पत्नी होती. पण वालीनं केलं काय की तारा तर त्याची पत्नी होतीच, त्याच्यात काही वाद नाही, पण सुग्रीवाची असलेली पत्नी रुमा, ती रुमा सुद्धा या ठिकाणी वालीनं हिरावून घेतली आणि सुग्रीवाला हाकलून द्यायची तयारी चालली. तारेची नी बोले जाण राखीला सुग्रीवाचा प्राण. हिरोनी दारा वस्त्र भूषण नगर निर्याण निर्वस्त्र केले. पतिव्रता असलेल्या तारेचा शब्द राखला वालीनं, दुसरं काही केलं नाही. घात नाही करू दिला आता सुग्रीवाचा घात करायला लागला होता ना वाली, नाही महाराज जीव घेऊ दिला. पण त्याची दारा, त्याची पत्नी असलेली रुमा, त्याच्या अंगावर असलेली सगळी वस्त्र, त्याच्या अंगावर असलेली सगळी आभूषण, सगळी दागिने, सगळं काही काढून घेतलं आणि निर्वस्त्र करून या ठिकाणी सुग्रीवाला आपल्या राज्यातून हाकलून द्यायची तयारी केली. लावणिया पैलंगोटी सुग्रीवद वडिला गिरी कपाती. सक्रोध प्रधाना पाहता दृष्टी तेही उठा उठी पळाले. नुसती लंगोटी ठेवली हो, नुसती लंगोटी ठेवली अंगावर आणि सुग्रीवाला त्या ठिकाणी किष्किंधा नगरीतून पळून लावलं. ज्यावेळेस सुग्रीवाला पळून लावलं त्यावेळेस त्याचे 4 प्रधान होते ना, त्या 4 प्रधानांच्या सुद्धा मनात विचार आला की वालीनं आपल्याकडे सुद्धा रागानं बघितलेलं आहे आणि त्यांच्या लक्षात आला आता भागणे वाली की दुआ, याला तरी मारताना त्याच्या बायकून आडविल तर आपल्याला मारताना कुणीच वाचविणार नाही, यायच्या लक्षात आलं आणि ते पळले महाराज तिथून. चल प्रधानी त्यासी केले अभिषिंचन कोपे दंडू पाहे जाण. तेने भये पलाय माना आले पळून मजपासी. हे सगळं किष्किंधा नगरीमध्ये जरी घडत असलं ना तरी माहित असू द्या बरं का, आपण ऋषमुख पर्वतावर आहे आणि ही सगळी कथा सुग्रीव प्रभू रामचंद्राला सांगतोय. देवा, हे सगळं घडलं आणि हे जे तुला ही 4 प्रधान दिसतेत ना, नळ, नीळ, जांबवंत, हनुमंत, हे जे 4 दिसतेत ना, ते तिथून पळून आले होते. आणि का पळून आले होते माहित आहे? कारण त्यांना माहित होतं सुग्रीवाचा राज्याभिषेक कोणी केलाय? आपण. आणि आपण राज्याभिषेक केलाय म्हणून वाली आपल्याला जिवंत सोडणार नाही अशी भीती यांच्या मनात निर्माण झाली आणि ते सुद्धा तिथून पळून आले. सख्या बंधू दोघांना विरोध पडा वयाची सीमा सांगितली श्रीरामा उभय धर्मा यथार्थ. देवा, खरं सांगू का, जसं घडलं ना, माझ्याकडून किती चूक होती, त्याच्या किती चूक आहे किंवा काय जे घडलं ना,
ते मी जशाच तसं मी तुला सांगितलेलं आहे. आपल्याला जर आपलं एखादं भांडण सांगायचं असलं ना तर आपण काय करतो, आपली आपली बाजू सांगतो, म्हणजे आपला गुन्हा दिसणार नाही अशी आपण आपली बाजू सांगतो, दुसऱ्याची सांगतो का? नाही. पण सुग्रीवानं सांगितलं, देवा खरं सांगतो, जसं इत्यंभूत घडलंय ते सगळे मी तुला असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. रतयो राजा रतयो दारा तेने अति दुःखी मी श्री रघुवीरा आहो रात्र न लागे निद्रा श्री रामचंद्रा तुझी आन. अरे जाऊ दे रे, त्या राज्याचं काही नाही, पण माझी सखी असलेली, अरे माझा जीव की प्राण असलेला माझा भाऊ तर होताच, पण माझी अर्धांगिनी असलेली माझी पत्नी सुद्धा माझ्या सोबत नाही रे. आणि हे आज सगळं मी असा निर्मुक्त असलेला पाहून मला साधी झोप सुद्धा येत नाही, असा विचार सुग्रीवानं प्रभू रामचंद्राला बोलून दाखवला. ऐसे सुग्रीवे सांगता कृपा झाली श्री रघुनाथा वारी वादीन मी आता ठेविला माथा पद्म हस्ता. डोक्यावर हात ठेवला महाराज प्रभू रामचंद्रानं सुग्रीवाच्या आणि सांगितलं, सुग्रीवा तू आतापर्यंत सांगितलेलं जर हे सगळं खरं आहे ना तर मी तुला वचन देतो की अगोदर या ठिकाणी मी त्या वालीचा वध करेल आणि नंतरच मी असणारं माझं पुढील कार्य करेल, असं वचन या ठिकाणी प्रभू रामचंद्रानं सुग्रीवाला दिलं. वाली सुग्रीवा विरोध त्याचा झाला अनुवाद एका जनार्दनी परमबोध वाली वध निजा मोक्ष. गेल्या 2 दिवसापासून काल आणि आज आपण वाली आणि सुग्रीव यांच्या मुळाचं जे काय, यांच्या वैराचं जे काय मूळ कारण होतं ते मूळ कारण आपण पाहिलं. काल आणि आज झालेली जी काही ही कथानकथाची भाग होती ते कथाकथन या ठिकाणी सुग्रीवानं प्रभू रामचंद्राला सांगितलेले. देवा हे जसं काही किष्किंधेमध्ये घडलं ना ते या ठिकाणी मी तुला सांगतोय, आणि या ठिकाणी नाथ बाबा आपल्या गुरुवर्यांना शरण जाऊन या ठिकाणी जो काही कथानकथाचा भाग झाला तो भाग या ठिकाणी आपल्या समोर मांडलेला आहे. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे किष्किंधा कांडे काकार टिकया वाली सुग्रीव विरोध कथन नाम चतुरोध्याय गोडहा. प्रभू रामचंद्र भगवान की जय.